तिकडे पंढरपुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेचे रोज नवनवीन प्रताप समोर येत आहेत। भोंदू मनोहरच्या घोटीतील आश्रमात वीज चोरीचं प्रकरण समोर आलंय। ज्या आश्रमात अमावस्या आणि पौर्णिमेला हजारो भक्तांची उपस्थिती असायची, तेथील वीजच या भोंदूबाबांना चोरून वापरत असल्याचं समोर आलंय। यानंतर वीज वितरण कंपनीनं कृती आश्रमातील घरगुती वापराची वीज तोडली आहे। जवळपास 28 लाखाचं दंडाचं बिल हे मनोहर भोसले याला देण्यात आलंय। वीज वितरण कंपनीनं आता कठोर कारवाईसाठी पोलिसात देखील तक्रार करण्याची सुरुवात केली असून आधीच जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल असलेल्या मनोहर भोसलेच्या अडचणी अजूनच वाढणार आहेत। मनोहर भोसलेची पत्नी रुपाली भोसले हिच्या विरोधातही पोलिसात गुन्हा दाखल झालाय। भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या अडचणीत अजून एकदा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। आधीच त्यांच्यावर 3 केसेस दाखल झाले होते। आता त्यांच्या घोटी येथील आश्रमात घरगुती विजेची चोरी केल्याप्रकरणी काल बार्शी पोलीस ठाण्यात वीज वितरण कार्यालयाने तक्रार दाखल केल्याची माहिती मिळते। जवळपास जून 2023 पासून त्यांनी 28 लाख रुपयाची फसवणूक वीज वितरण कंपनीची केली आहे। त्यामुळे मनोहर भोसले अजून अडचणीत येण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। एका फसवणुकीच्या प्रकरणी नुकताच काल त्याच्यावर अजून एक गुन्हा दाखल झाला होता, तिसरा फसवणुकीचा। आता थेट विजेची चोरी केल्याची तक्रार वीज वितरण कंपनीने दाखल केल्याची माहिती आहे। वीज वितरण कंपनीने त्याची जी चोरीची वीज घेतली जात होती ती वीज तोडून टाकलेली आहे। घोटी येथील आश्रमात त्याचा दरबार भरायचा आणि तिथं जी वीज वापरली जायची ती वीज ती चोरीची होती। हे उघड झाल्यानंतर आता वीज वितरण कंपनीने वीज तोडलेली आहे। मात्र जी वीज चोरी केली होती त्याच्या बाबतीत मात्र कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, विभाग।